श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं नेरूळ सेक्टर 2 येथील शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी संस्मरण पंधरवडा अंतर्गत जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार सुनील राणे उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा, त्यांच्या बलिदानाचा तसेच काश्मीरच्या भारतातील पूर्ण विलिनीकरणासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला। देशहितासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची माहिती देत त्यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्र प्रथम या विचारानं काम करण्याचे आवाहन केले। यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी सांगितले की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। देश प्रथम, पक्ष नंतर आणि स्वतः शेवटी हा भाजपाचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला नगरसेवक, नगरसेविका, मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, एससी मोर्चा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच विविध मोर्चे, सेलचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवसानिमित्तानं एक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं संमेलन ह्या ठिकाणी ठेवलं। ते संमेलन ह्या ठिकाणी कशासाठी ठेवलं ते आपल्या कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे, समाजातल्या इतर घटकांना कळलं पाहिजे की आपला हा नक्की बलिदान दिवस म्हणजे काय। आणि त्या कार्यक्रमासाठी आज आमचे प्रदेशाचे सरचिटणीस माझे आमदार सन्मान्य सुनीलजी राणेसाहेब आले होते। सन्मान्य सर्व नगरसेवक आणि सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आजचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी बलिदान दिवस आहे। बलिदान दिवस म्हणजे नक्की काय, तो बलिदान कशासाठी दिलं गेलं ही माहिती सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा त्या ठिकाणचा दृष्टिकोन होता। आणि आज त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला उपस्थिती देखील फार मोठी होती। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी जी मुहूर्तमेढ रोवली ती काय रोवली तर ते त्या ठिकाणी पूर्वी 1952 सालच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री होते, परंतु त्याच वेळच्या सरकारमार्फत ज्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टी देशामध्ये चालल्या होत्या, ज्या राष्ट्राच्या हिताच्या नव्हत्या आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्या संपूर्ण देशभर आंदोलन उभं केलं। आणि ते देशभर आंदोलन उभं केल्यानंतर पुन्हा काश्मीर हा विषय त्या ठिकाणी आला। तिथं देखील काश्मीर आपल्या भारतात असूनसुद्धा तिथं पंतप्रधान वेगळा, तिथं आपला झेंडा वेगळा, तिथं संविधान वेगळा, ही अशा पद्धतीनं चुकीचे सिस्टम ही त्यावेळच्या सरकारमार्फत होत होती आणि त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काश्मीरमध्ये प्रवेश करण्याचा मानस दाखवला। संपूर्ण देशभर चळवळ करताना प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी देशातील लोक आली, परंतु त्यावेळेला जे काश्मीरमध्ये एंट्री करण्यासाठी परमिट लागायचं त्या परमिटच्या विरोधात लढत असताना त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली। अशा पद्धतीनं तो दिवस म्हणजे आजचा दिवस आणि त्या आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे की ज्या वेळेला काही ह्या ठिकाणी विषय होत नव्हते त्यावेळेला एक भारतीय जनता पार्टीचा जनसंघाचा आमचा संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुढे येतात आणि त्यांनी देशभर त्या ठिकाणी ती चळवळ उभी करते। त्यावेळी पाहिलेलं नेत्यांनी आमचं स्वप्न हे आज आमचे यशस्वी आणि लाडके आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। 370 कलम ज्याच्यामुळं आज काश्मीरमध्ये आपले कायदे लागू झाले, काश्मीरमध्ये आपला झेंडा लागू झाला, काश्मीरमध्ये त्या ठिकाणी आपला एकच पंतप्रधान भारताचा त्या ठिकाणी सुरू झाला। अशा पद्धतीनं
आज 370 कलम हे त्यावेळी पाहिलेलं स्वप्न आपल्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी यशस्वी केलं. अशा पद्धतीनं ह्या घटनाक्रम लोकांपर्यंत आला पाहिजे, त्यांना माहिती झाली पाहिजे. आणि म्हणून आज बलिदान दिवस हा भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण मंडळ वाईज आपल्या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये साजरा, त्या ठिकाणी अभिवादन सभा झालेली आहे. इथं मोठ्या प्रमाणात झाला आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपस्थिती लाभली. सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही धन्यवाद दिले. कारण आपला हा बलिदान दिवस हा राष्ट्रहिताचा आहे. राष्ट्रासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे, व्यक्तीसाठी कुठल्या नाही, पक्षासाठी नाही, तर राष्ट्रासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचीही माहिती सामान्य घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्यासाठी या ठिकाणी अभिवादन सभा ठेवलेली होती.